नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झाम आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण राज्यघटना या विषयावर काही महत्त्वाचे सर्व प्रश्न पुन्हा पाहणार आहोत. जे सर्व प्रश्न तुमच्यासाठी जी नवीन येणाऱ्या काही नवीन एक्झाम आहेत त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी एक नोटीस आहे. जर का तुम्हाला असेच काही प्रश्न सोडवायचे असतील किंवा जर तुम्हाला असेच MCQ पाहिजे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पुस्तकाची लिंक टाकलेली आहे मी, तर त्या लिंकमधून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता आणि तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट देखील मिळणार आहे. ठीक आहे, तर मग पाहूया राज्यघटना या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न. भारतीय राज्यघटनेनुसार अटक केलेल्या व्यक्तीला किती तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे बंधनकारक आहे? तर भारतीय राज्यघटनेनुसार अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे बंधनकारक आहे. एखाद्या व्यक्तीला जर बेकायदेशीर अटक झाली असेल तर न्यायालय कोणता आदेश काढते? तर एखाद्या व्यक्तीला जर बेकायदेशीर अटक झाली असेल तर न्यायालय बंदी प्रात्यक्षिकरण हा आदेश काढते. एखादी व्यक्ती, संस्था किंवा सरकारी अधिकारी आपल्या कर्तव्याचे पालन करीत नसेल व त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे मूलभूत हक्क धोक्यात आल्यास न्यायालय कोणता आदेश काढते? तर न्यायालय परमादेश हा आदेश काढते. लक्षात ठेवा, परमादेश. शासकीय किंवा सार्वजनिक पदावर अधिकारी नसताना एखादी व्यक्ती ते पद भूषवित असेल तर न्यायालय कोणता आदेश काढते? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शासकीय किंवा सार्वजनिक पदावर अधिकारी नसताना एखादी व्यक्ती ते पद भूषवित असेल तर न्यायालय अधिकारपृच्छा हा आदेश काढते. घटनेने मूलभूत कर्तव्य नागरिकांवर डॅश डॅश. तर घटनेने मूलभूत कर्तव्य नागरिकांवर बंधनकारक केलेली नाहीत. ठीक आहे, बंधनकारक ही केलेली नाहीत. राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कालावधी किती असतो? तर राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कालावधी हा 6 वर्ष एवढा असतो. एखादे विधेयक अर्थविषयक विधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरविते? तर एखादे विधेयक अर्थविषयक विधेयक आहे किंवा नाही हे लोकसभेचे सभापती हे ठरवित असतात. भारताच्या आकस्मिक निधीवर कोणाचे नियंत्रण असते? तर भारताच्या आकस्मिक निधीवर राष्ट्रपती यांचे नियंत्रण असते. संपूर्ण देशाचा राज्यकारभारावर यांच्या नावाने चालतो. तर संपूर्ण देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपती यांच्या नावाने चालतो. वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणाला आहे? तर वटहुकूम काढण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना आहे. घटनेनुसार संसदेची दरवर्षी किती अधिवेशने घेणे बंधनकारक आहे? तर घटनेनुसार संसदेची दरवर्षी कमीत कमी 2 एवढी अधिवेशने घेणे बंधनकारक आहे. घटनेनुसार कोणाला दयेचा अधिकार असतो? तर घटनेनुसार राष्ट्रपती यांना दयेचा अधिकार असतो. जम्मू व काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा कोणत्या कलमानुसार मिळालेला आहे? तर जम्मू व काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा हा कलम 370 या कलमानुसार मिळालेला आहे. भारतात आतापर्यंत दीर्घकाळ पंतप्रधान म्हणून पद कोणी भूषविले आहे? तर भारतामध्ये आतापर्यंत दीर्घकाळ पंतप्रधान पद पंडित नेहरू यांनी भूषविले आहे. राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो? तर राज्यपालांचा कार्यकाळ हा 5 वर्षे किंवा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत हा इतका कार्यकाळ त्यांचा असतो. तर मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर अधिक असे MCQs पाहिजे असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटेल आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही ॲमेझॉनवरून ऑनलाईन त्या पुस्तकाची खरेदी करू शकतात. ठीक आहे, आणि या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.